महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या कुंभमेळ्यातल्या मौनी अमावस्येची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या अमावस्येनिमित्त जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाल्यानं 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या बाबतीत प्रशासनाकडून अद्याप काही माहिती समोर आली नसली तरी तिथे उपस्थित असलेल्या काही पत्रकार आणि भाविकांनी ही माहिती दिलेली आहे। मौनी अमावस्येनिमित्त इतकी गर्दी का झाली? मौनी अमावस्या म्हणजे नेमकं काय आहे आणि या गर्दीत खरंच भाविकांचे मृत्यू झाले का? या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून शोधूया। नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान। या संदर्भात प्रयागराज येथे उपस्थित असलेले बीबीसीचे वार्ताहर विकास पांडे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। ते म्हणाले की मी घटनास्थळावरून 15 मिनिटात 20 रुग्णवाहिका गेल्याचं पाहिलं। अजूनही लाखो लोक या जागेवर येत आहेत। काही लोकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे, असं विकास पांडे यांनी सांगितलं आणि या निमित्ताच्या बातम्या त्या सुद्धा समोर आल्या। आज मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नान आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळी जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली। पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अरैलच्या रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे मौनी अमावस्या स्नान रद्द केल्याची माहिती माध्यमांशी बोलताना अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी दिली। या बाबतीत बोलताना रवींद्र पुरी म्हणाले की पहाटे झालेली गोष्ट तुम्ही पाहिली असेल, ती पाहता मौनी अमावस्येचं स्नान होणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मौनी अमावस्येच्या स्नानासाठी सर्व साधू संत तयार होते, मात्र झालेल्या घटनेकडे पाहता आता स्नान रद्द करण्याचा निर्णय जनहितासाठी घेण्यात आलेला आहे। प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ सोहळ्याची सुरुवात झाली आणि देश परदेशातून लाखो भाविक प्रयागराजच्या गंगा, यमुना आणि अदृश्य असलेल्या सरस्वती नदीवर येत आहेत। यासाठी सर्व पातळ्यांवर आम्ही तयार असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली होती। या सोहळ्याला 40 कोटींहून अधिक लोक येणार असल्याची शक्यता सरकारनं आधीच व्यक्त केली होती। आज बुधवारी म्हणजे 28 जानेवारीच्या पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये नेमकी माहिती अद्याप समोर आली नसली तरी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती गंभीर असल्याचं कळतंय। इथल्या मेळ्याच्या अधिकारी आकांक्षा राणा यांनी वार्ताहरांना सांगितलं की त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे तिथे लावलेले काही बॅरियर्स तुटले। काही लोक जखमी झाले। कोणाचीही स्थिती गंभीर नसून त्यांना योग्य ते उपचार देण्यात येत आहेत। जेव्हा या बाबतीत तिथं उपस्थित असणाऱ्या भाविकांकडून माहिती घेण्यात आली तेव्हा काही गोष्टी समोर आल्या। या संदर्भात दिल्लीहून सोहळ्यासाठी आलेल्या उमेश अग्रवाल यांनी घाटाजवळ त्यांनी पाहिलेली घटना सांगितली। बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये ते म्हणाले की आम्ही गंगा घाटाकडे जात होतो। स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती। लोक भराभर चालत होते। बॅरिकेडिंग जवळ काही लोक झोपले होते। त्यांच्या पायात भराभर चालणारे काही जण अडखळले आणि त्यामुळे 2-3 जण खाली पडले। मागून जी गर्दी येत होती ते लोक एकमेकांच्यावर पडत गेले। ही घटना घडल्यानंतरही शाही स्नान ठरल्याप्रमाणे होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। प्रयागराज शहराचे एडीजी भानू भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध दिशांनी येणाऱ्या एकूण 7 मुख्य मार्गांनी मेळा परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कुंभमेळा परिसरानजीक या मार्गांवर वाहनांसाठी 100हून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यामध्ये जौनपूर, वाराणसी, मिर्झापूर, रिवा, चित्रकूट, कानपूर, फतेहपूर, कौशांबी आणि लखनौ प्रतापगड या मार्गांचा समावेश आहे। याशिवाय भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी प्रयागराजला दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी शेकडो रेल्वे गाड्या चालवण्यात येत आहेत। मोठ्या संख्येने विशेष रेल्वे गाड्याही चालवल्या जात आहेत। उत्तर प्रदेश परिवहन महामंडळ ही सुमारे 7000 बसेसची सुविधा यासाठी पुरवत आहे। गंगा नदीच्या एका काठाला दुसऱ्या काठाशी जोडण्यासाठी पिपा पूल म्हणजेच पोंटून पूल बनवले गेलेले आहेत। यावेळी त्यांची संख्या वाढवून 30 केलेली आहे। प्रत्येक पुलाला वेगळं नाव देण्यात सुद्धा आलेलं आहे। मौनी अमावस्या इतकी महत्वाची का, म्हणजे यासाठी इतकी गर्दी का जमते? कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानाला विशेष धार्मिक महत्व आहे। या अमृत स्नानासाठी लाखो लोक जमतात, तसे ते यावेळी सुद्धा जमले होते। यावेळी अमृत स्नानासाठी त्रिवेणी योग तयार होत असल्यानं गर्दी अधिक वाढली होती। हिंदू प्रथेप्रमाणे 144 वर्षानंतर त्रिवेणी योग आला होता। अमृत स्नान म्हणजे ज्याला शाही स्नान म्हणतात तो या कुंभमेळ्यातील सर्वात भव्य आणि पवित्र विधी समजला जातो। शाही स्नानाचे हे विशेष काही दिवस आहेत आणि त्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक कुंभमेळ्यात पोहोचतात। कुंभमेळ्यात एक तिथी अत्यंत शुभ मानली जाते आणि ती म्हणजे मौनी अमावस्येची तिथी। त्याचं कारण म्हणजे अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्या अमृत बनतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे। महाकुंभासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारच्या संकेतस्थळानुसार या महाकुंभात एकूण 6 शाही स्नान आहेत। त्यापैकी आजचे शाही स्नान हे 3रे शाही स्नान होते। याआधी 13 जानेवारीला पौष पौर्णिमेला पहिले शाही स्नान पार पडले।
14 जानेवारीला मकर संक्रांतीला दुसरे शाही स्नान पार पडले. 29 जानेवारीला म्हणजे आज मौनी पौष अमावस्येनिमित्त तिसरे शाही स्नान होते. उर्वरित 3 स्नान वसंत पंचमी 3 फेब्रुवारी, माघी पौर्णिमा 12 फेब्रुवारी आणि महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी दिवशी शेवटचं स्नान होईल. इतकं मोठं आध्यात्मिक महत्व असल्यानंच मौनी अमावस्येला गर्दी होणारच अशी शक्यता होती. या सोहळ्यासाठी चित्रकटहून आलेल्या चंद्रपाल यांनी INS वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की संगमाच्या किनाऱ्याजवळ त्यांना थांबवण्यात आलं आणि बघता बघता गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली. त्यांचा मेव्हणा या गर्दीत बेपत्ता झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. मेव्हण्याला शोधण्यासाठी घटनास्थळी गेलो असता तिथं मृतदेह पडलेले दिसले. आता प्रशासनानं त्यांना शवागारात जाण्यास सांगितलेलं आहे अशी माहिती चंद्रपाल यांनी दिली. या महाकुंभ सोहळ्यात नेमकं किती जणांनी आपले प्राण गमावले याची माहिती लवकरच समोर येईल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान. धन्यवाद.